हेची थोर भक्ती आवडती देवा, हेची थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची, ठेविली अनंते तैशीची राहावे, चित्ते असो द्यावे समाधान, वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ, भोगनेते फळ संचिताचे, ठेविली अनंते तैशीची राहावे, चित्ते असो द्यावे समाधान, तुका मने घालू तयावरी भार, तुका मने घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवापायी, ठेविली अनंते तैशीची राहावे, चित्ते असो द्यावे समाधान, पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संताजी, दुसरे चरण संताजी, दुसरे चरण संताजी, त्यांच्या कृपा दाणे कथे गालगा, त्यांच्या कृपा दाणे कथे गावी, त्यांच्या कृपा दाणे कथे गालगा, त्यांच्या कृपा दाणे कथे गावी सारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, काय माझी वाणी मानील संताशी रंजव, चित्ताशी आपुलिया या मनाशी लागू, हरिनामाचा छंद आवडे गोविंद गावयशी, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी, तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम, सदालंकृतं साधु संन्यास योगम, मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीति, नमो नारायण गिरिं ब्रह्म स्वरूपम, प्रभु के चरणों में पुनि पुनि करूं प्रणाम, प्रभु के चरणों में पुनि पुनि करो प्रणाम, यही कहूँ भूलू नहीं, मेरे प्रियतम श्याम मस्तक है पाया भरे, मस्तक है पाया भरे, मस्तक है पाया भरे, मस्तक है पाया वार करे संताचा, 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 मस्तक पाया वारी, या वार करी संताचा, या वार करी संताचा, या वार करी संताचा, मस्तक पाया वारी, या वार करी संताचा, या वार करी संताचा, या वार नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, अद्य त्रिजननी देवांची हे दुःख भंजन, मारुती नंद हे दुःख भंजन, मारुती नंद, सुनलो मेरी पुकार, सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकिया देवा, यावरी न करावा वीर, विद्या विनय संपन्नम, कली पाप निवारकम,
नारायणगिरी महात्मानं भूयो भूयो नमाम्यहं। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। हेची थोर भक्ती आवडती देवा, हेची थोर भक्ती आवडती देवा। संकल्पावी माया संसाराची ठेविली अनंते तैशेची राहावे। चित्ते असो द्यावे समाधान प्रस्तुत स्थली प्राप्त प्रसंगी शिविकृत घेतलेला अभंग संत हृदय सम्राट देहोनिवासी किंबहुना सर्व देहनिवासी साधकाचे मायबाप साधकाचे प्राण संजीवन प्रभूच्या हृदयातल्या मूर्तिमंत वैराग्याच्या रूपाने प्रकाशित असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा सर्वात श्रेष्ठ भक्ती कोणती, भक्तीचं वर्म सांगणारे तुकाराम महाराज आहे। अभंग बहुतेक सर्वांच्या परिचित पाठातील असेल। अभंग सरळ आणि सोपा आहे। अभंग सरळ असेल परंतु आपण सरळ असल्याशिवाय सरळ अभंग कळणार नाही। आपण सरळ बसा नाही, सरळ आसा। सरळ बसणं सोपं आहे पण सरळ आसणं कठीण आहे। फारच मार्मिक चिंतनीय अभंग आहे। ही नाही, हेची थोर भक्ती। बरं, छोटी भक्ती नाही, थोर भक्ती आहे। या अभंगावर श्री गुरु महाराजांनी बऱ्याच वेळेला कीर्तन केलेले आहे। तर महाराजांनी कीर्तन केले तुमच्या आमच्या लक्षात नाही, ही खूप चांगली गोष्ट आहे। महाराजांनी या अभंगावर खूप गोड चिंतन करायचे। त्यांची ती चाल, त्यांची ती वाणी, त्यांचा तो स्वर अजूनही कानावर हृदयामध्ये तो आवाज अगदी घर करून बसलेले बाबा। जसं फुलाला मकरंद सोडत नाही तसं महाराजांची स्मृती स्मरण कधीच तुम्ही आम्ही विसरू शकत नाही जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत। ही थोर भक्ती आहे कोणती, संकल्पावी माया संसाराची। माळ जपणं भक्ती नाही, कीर्तन करणं भक्ती नाही, वारी करणं भक्ती नाही, भजन करणं भक्ती नाही, जप करणं भक्ती नाही। भक्तीचं मूळ समजून घ्या। भक्ती जाणून केली पाहिजे, बुजून नाही। ज्याला कळलं त्याला कळलं मला काय सांगायचं आहे आता। जाणे भक्तीचा जिव्हाळा, भक्तीचा जिव्हाळा जाणून भक्ती करणं, जाणून बुजून भक्ती करणं। मराठी भाषेमध्ये डबल शब्द इथंच असतो। मराठी भाषा मायभाषा आहेत आणि मराठी भाषेवर माऊलींची टीका असल्यामुळे आणखीन त्या भाषेला आणखीन महत्त्व आलं। विठाई, किठाई, आता किठाई कोणत्या देवीचं नाव आहे? डबल शब्द इथंच असतो। झालं का कीर्तन बिरतन? कीर्तन बिरतन पाहुणे आले म्हणे सतरंजी फितरंजी आणा, तर फितरंजी काय आणायची तरी मराठी भाषा आहे। जाणून बुजून, जाणे भक्तीचा, भक्ती जाणून करावी, नेणीव सोडून करावी। एक महात्म्यांचे मी उद्गाराक्षी ऐकले आदेश महाराज की आपल्या मुखामध्ये जिभेवर गूळ ठेवला, साखर ठेवली तरी सुद्धा जाणीव होऊ नये का मी गूळ खातो की मी साखर खातो म्हणून। अशी थोर भक्ती कोणती असेल तर करणे ही भक्ती नाहीये। ध्यान देऊन ऐका, करणे ही भक्ती नाहीये। जाणीवपूर्वक जिव्हाळ्याने जी कृती आपण करू ती मनापासून देवाची म्हणून करणं म्हणजे काय करणं? संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची माया संकल्पावी। इथून भक्तीला सुरुवात होत असते। अजून तुमच्या आमची भक्तीला सुरुवातच नाही आहे। अजून दिल्ली तो बहुत दूर आहे म्हणे। संकल्पावी माया, माया संकल्पावी, ती विचित्र माया। जर आपण भक्तीचा जिव्हाळा जाणला तर ती भक्ती आई बनवून तुमच्या आमची सेवा करते, आणि जर आपण भक्ती केली नाही तर ती माया इतकी त्रास देते
की तो त्रास दिसत नाही, परंतु खूप माया विचित्र आहे. चित्र विचित्र माया, संकल्पावी माया संसाराची. कोणी विचारलं का हो महाराज, आम्ही जर भक्ती करायला लागलो, जर संकल्प आम्ही माय संसाराचा केला, तर मग आमचा प्रपंचाचं काय होईल? गाथेमध्ये अशी काही अभंग, असे एक शब्द आहे महाराजांचे, उत्तर नाही असं एकही अभंग नाहीये. संसाराचं काय होईल त्यावेळेला महाराज म्हणतात, ठेविले अनंते. हे प्रमाण बहुतेक विठ्ठल महाराज कोणी पाठ करेल नाहीये. ठेविले अनंते तैसेची राहावे. नाही राहून करतील तरी काय मग, हे प्रमाण बहुतेकाने पाठ करून ठेवलं पाहिजे. काही दुःख झालं, ठेविले अनंते तैसेची राहावे. खूप पाऊस पडला, रोप 2-3 जळालं, ठेविले अनंते तैसेची राहावे. दुसरं आपण काय करणार आहे मग? मक्का पाण्याने भिजली, ठेविली अनंते तैसेची राहावे. कापूस भिजला, ठेविली अनंते तैसेची राहावे. भाऊ, या पानगळ्यामध्ये सारे पिकं नासले, पण एक पीक नासले ते म्हणजे बेश्रम. इकडं तरी पाहिलं महाराज, ते पाण्यामध्ये सुद्धा ते सुकलं बी नाही, आणखीन ते उकललं, ते फुलं आणखीन फुलं उकलले, ते सडलं नाही, पडलं नाही. त्याला पाणी असलं काय आणि पाणी नसलं काय, ते अगदी खूप चांगले दिसतं. कोण? बेश्रमाचं बोलतोय काय? काय नाही मरत तुला, काय गम ना पस्तावा कुणाला? तुका म्हणे, बेश्रमा श्रमावरी पडी भरू, श्रमावरी पडी भरू, श्रमावरी पडी भरू. तुका म्हणे, श्रमावरी पडी पडू, श्रमावरी भरी पडू, श्रमावरी भरी पडू. तुका म्हणे, बेश्रमा श्रमावरी पडी भरू. जे आपण आपलं मानतो त्याला आपलं न मानता भगवंताचं मानणं, तिथून भक्तीला सुरुवात होते. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. ध्यान देऊ नाही का? भगवान गणेशाची मूर्ती अत्यंत सुंदर आणि खूप जागृत आहे. दर्शन केलं आम्ही, जाणवलं. म्हणून तर प्रत्येक मासिक इथं कीर्तन महोत्सव चालू आहेत, रोज नैवेद्य आरती चालू आहेत. त्या गणेश मूर्तीने, पांडुरंगाच्या मूर्तीने, भगवंताच्या मूर्तीने चित्तामध्ये राहणं म्हणजे हेची देवाचे दर्शन सदा राही समाधान. समाधान राहणं हे देवाचं दर्शन आहे. आणि तिथून जर चित्तात देवाची मूर्ती येऊन ठसली की त्याला कोणतंही काम करून द्या, भक्ती त्याला करावी लागत नाही, आपोआप भक्ती होते. तो पाहे ते दर्शन, तो चालेल ती प्रदक्षिणा आहे, तो खाईल तो प्रसाद आहे, ते पाहिल तो दर्शन आहे, बोलेल ते स्तवन आहे, झोपेल ती समाधी आहे, तुझी क्रिया करील ती पूजा आहे. ज्ञानेश्वरी वाचा. आणि म्हणून चित्ती असू द्यावे समाधान. आम्ही समाधान ठेवलं नाही आणि चित्तावर भार व्हायला तर परिणाम काय होईल? वाहिल्या उद्वेग दुःखाची, केवळ दुःख होईल. आणि ते दुःख आम्ही आमच्या कर्माचाच फळ भोगतोय. भोगणे ते फळ संचिताचे, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. कोणी विचारलं, तुकारामाला मला एक सांगा, आमच्या लक्षात नाही आलं की संकल्पावी माया संसाराची म्हणजे आम्ही नेमकं काय करावं? संकल्पावी माया म्हणजे नेमकं आम्ही संसार देवाच्या चरणावर कसं व्हायचा? शेवट चरण आहे, तुका म्हणे घालू तयावरी भार, उवा संसार देवापायी. आता सरळ अर्थ आपण त्याचं पाहिला, उवा संसार देवापायी. दुष्काळ परिस्थिती आणि खूप कर्जबाजारी झाला मनुष्य. त्याने ते बकऱ्या, शेळ्या, कोंबड्या काय असेल ते वाहुवा संसार देवापायी मंदिरामध्ये आणून टाकणं, हा संसार नाही व्हायचा. हे माझं आहेत
असं आपण सोडलं की त्या व्यक्तीला दुःख कधी स्पर्श करणार नाही. म्हणून हा संसार देवाच्या चरणावर व्हायचा. गुरुवर्य श्री गुरु महाराजांनी होते तोपर्यंत कधी बेटाला माझं मानलं नाही. आपण त्याचे साक्षीदार आहे की नाही? हे बेट ट्रस्टीच आहे. इथं केवळ मी एक सेवक, मी तो संताचा दास आहे. इथं मी मालक नाही, मालक गंगागिरी महाराज आहे. मी बेट ट्रस्टीच आहे. इथे मी एक सेवेकरी आहे. जे महाराजांनी केलं ते तुम्ही आम्ही करणं, तो महाराजांचा सेवक. महाराजांची माळ घालणं म्हणजे महाराजांचा भक्त नव्हे. मंगळसूत्र कुंकू एकाचं नावायचं दुसऱ्याच्या नावाने टाओ फोडायचा, ती काय भक्ती झाली का? गुरुवर्य महाराजांचं जी शिकवण, जे आचरण, जे ते जसे वागले तसं आपण वागणं हे महाराजांचं दास्यत्व पत्करण आहे. गुरुवर्य महाराजांनी कोणत्याच वस्तू, व्यक्ती, पदार्थाला माझं मानलं नाही. आणि आपण सुद्धा ते केलं की आपण हे भक्ती करू शकतो. आणि भक्ती केली की तो व्यक्ती निर्मुक्त, निर्भीक, निर्विकार आणि निर्भर प्रेमामध्ये डुबून जाऊ शकतो. ही भक्ती आपल्याला या अभंगातून पाहायची आहे. विठ्ठल सद्गुरु युगराज गंगागिरी महाराजांच्या कृपेने पूजनीय श्रद्धेय नित्यस्मरणीय पूज्यपाद सबके प्यारे सबसे न्यारे सब मी भरे गुरुवर्य श्री गुरु नारायणगिरीजी महाराजांच्या कृपा प्रसादानं पूजनीय श्रद्धेय हिंदू धर्म रक्षक पूजनीय रामगिरीवांच्याही प्रेरणेने समस्त ग्रामस्थ श्री क्षेत्र भालगाव, गावाचं नाव श्री क्षेत्र केलं पाहिजे. कारण या गावामध्ये भगवान रामचंद्राने हरणाला भालावर बाण मारल्यामुळं भालगाव नाव पडलेलं आहे. मोठं गाव आहे हे श्री क्षेत्र भालगाव. प्रभूच्या चरणस्पर्शाने पुणे झालेले हे क्षेत्र भालगाव. 8 महिन्यापूर्वी इथं सुंदर मंदिर बांधून भगवान गणेशाची स्थापना करून समस्त ग्रामस्थ, सर्व तरुण मंडळ, भजनी मंडळ, मी सर्वांना खरोखर मनापासून धन्यवाद करतो की मंदिर बांधून झाल्यानंतर कोणी तिकडं ढुकूनही पाहत नाही. मंदिराला कुलूप असते, कोणी येत नाही, जात नाही. परंतु मंदिर उघडं आहेत आणि प्रत्येक मासिक कीर्तनाची सेवा होते. गणपती हे बुद्धीची देवता आहे. कोणत्याही कार्याला आम्ही भगवान गणेशाचं स्मरण करतो की नाही? कितीही नास्तिक असू द्या, नास्तिक सुद्धा भगवंताचं स्मरण पहिल्यांदा करतो. श्री गणेशाय नमः. वारकरी असो, शेतकरी कोणी असो, मी सांगत असतो शेतकरी सुद्धा, तर ट्रॅक्टरचं मला माहीत नाही, पण पूर्वी बैल पामर असायची, त्याच्यावर मूठ ठेवल्यानंतर श्री गणेशाय लोक करायचे. गजानन गणपती पुढं काय काम लागू दे सुतापती. सुतापती म्हणजे काय होते मला अर्थ कळला नाही. सुतापती काम लागू दे. त्याच्या पुढचं काय? तुमच्या पाठी पण तुला म्हणणं बरोबर नाही जाते. आता दुश्मनाच्या डोळ्यात पडू दे माती, आमच्या शेतात येऊ दे मोती. येऊ दे मोती. मोती नाही आहे ना, गाडी पडतील. खरं मी ते सांगतो तुम्हाला की बुद्धी शुद्ध करण्याकरता आपण गणेशाचे पूजन केलं पाहिजे. आणि बुद्धी शुद्ध होणं म्हणजेच भक्तीचा प्रकाश आपल्या हृदयात पडणं आहे. आणि त्याकरता आपण जे करतो ना, खूप चांगली गोष्ट आहे. प्रत्येक व्यक्तीने सेवा स्वीकारावी. आज पंक्तीची यजमान श्री आदरणीय संजूभाऊ पाटील गवांदे, 8वी चतुर्थी पुण्य चतुर्थी आहे. समस्त ग्रामस्थ श्री क्षेत्र भालगाव, गायनाचार्य सहज तयार झाले. हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज, दुसरे गायनाचार्य कोमलजी महाराज, गणेश महाराज, बाळासाहेब महाराज आणि सर्व ग्रामस्थ मंडळी. अजून कोणकोणती गाव आहेत? गणेश भोवी, अगदी टिंबीकर, आवर्जून
भाऊ बरोबर आलेले टेंबेकर मंडळी आवर्जून कीर्तनाला डाकपिंपळगाव, डाकपिंपळगावकर आहेत, चिंचडगाव, चिंचळगावकर आहेत, वांजरगाव, वांजरगावकर आहेत, नादीकर आहेत. नादीचा नादच खोळा आहे सध्या. जिल्हा हनुमान महाराजांची सिस्टम आहे आणि हरिभक्तपरायण आदेश महाराजांचा पखवा सुंदर. नागामठांचे कुरुकोटी अण्णा आहेत, राहुल भाऊ आहेत, जे बाळाभाऊ आहेत, नामप्रेमी आहेत, देवदत्त भाऊ आहेत. रेकॉर्डिंग करणारे यूट्यूब चॅनलचे काय नाव आहे, श्री गुरु आश्रय. वा, श्री गुरु आश्रय चॅनल. ते आपलं कीर्तनामध्ये जे जे आम्ही बोलू ते रेकॉर्डिंग करत आहेत, पण त्यांची सुद्धा रेकॉर्डिंग भगवान करत आहे हृदयामध्ये प्रत्येकाच्या. महिला मंडळ, पुरुष मंडळ, एक दिवसीय कीर्तन आहेत, तरी परंतु सर्वांचा उत्साह आहे. आमचे कापूसगावचे खरमाळे मिस्त्री असतून दुसरे कांताराम भाऊ खूप आवर्जून कुठेही कार्यक्रमाला त्यांना कळालं की ते आवर्जून येणार. आमंत्रण असो वा नसो, आमंत्रणाची वाट तो पाहतो की ज्याच्या मनामध्ये थोडा ग आहे. ग म्हणजे काय हो? ग. एखाद्या बागेमध्ये जर फूल उमलले तर भ्रमराला फोन करण्याची गरज नाही, आपोआपच भ्रमर तिथं जात असतात. किती अडचण असो, तर मधमाशा कितीतरी लांबून लांबून मध आणि गोळा करतात. झाड नसलं बाळासाहेब तर एखाद्या सांदीमध्ये भेगळीमध्ये जाऊन घर करतील. जुन्या काळात जुने खूप रान तापायचे, आता रानच तापत नाही महाराज. म्हणजे अशी पिकं आता सध्या चालू आहे की बस रान मोकळंच नाही आहे. म्हणजे कपाशीकडे लगेच मका, लगेच ऊस, लगेच गांजा गांजाकडे एकही आम्ही पीक शिल्लक ठेवत नाही आहे. ती पूर्वी जुनी उन्हाळ्यामध्ये खूप तापायची जमीन लई, असे बेगायचे महाराज. आणि बेगड्यामुळं ते त्यात हवा जायची, तापायची आणि मग पिकं यायचे. आता ती शेती असे पूर्ण असे, आणि तिला बुरा आला अशी पांढरी. 10-5 वर्षामध्ये काय होईल राम जाणे. तात्पर्य, मधमाशी खूप दुरून दुरून मध गोळा करते आणि त्या भेगळीमध्ये आणि कंद तयार करते. पण उन्हाळ्यामध्ये नांगरटीवाले आल्यानंतर नांगरटीबरोबर ते सर्व काही आणि बुजून जायचं. एवढे केलेले श्रम सर्व वाया जायचे. आपलं एकही सेकंद, एकही पल वाया न दवडता ते आपल्या बरोबर आला पाहिजे. त्याकरता भगवान गणेशाची भक्ती तुम्ही आम्हाला करून एकच त्यांना विनंती करावी. आज चतुर्थी आहे, संकष्टी चतुर्थी असेल, आम्हाला चतुर्थी नाही आहे. गुरुवर्य महाराज म्हणायचे, आपण वारकरी आत्मा तर एकच उपवास, एकादशी आणि सोमवार. एकादशी केली, सोमवार केला की त्या व्रतामध्ये सर्व उपवास येतात. पण ज्यांना आहेत त्यांनी बंद करू नका, चालू ठेवा. भगवान गणेश अशी चांगली बुद्धी देतील, निर्मळ बुद्धी देतील, आणि एखादी मुलगी सुद्धा मिळू शकते. काय भरोसा आहे? मुलगी मिळण्याकरता काही कामनिक भावनेने केल्यानंतर आमची कामना भगवान पूर्ण करेल. परंतु महात्म्यांचे उद्गार आहेत, भक्ती करताना कसली कामना असू नये. कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ, कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ, कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ, कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ, कामनेच्या त्यागे
भजनाचा लाभ झाला पद्मनाभ सेवा ऋणी. देव केला ऋणी रिद्धी सिद्धी वाही पाणी. किती गुडाभंग आहे. कामनेचा त्याग. कोणतीच कामना नको मनात. कोणतीच कामना सोडली का ती कामना कामधेनू बनते अशी महात्म्यांची उद्गार आहे. कामधेनू जी इच्छा केली ती इच्छा पूर्ण करणारी कामधेनू. कामधेनू कल्पतरू चिंतामणी तिचे मी लेकरू तुका म्हणे. ज्या भगवंताने कामधेनू चिंतामणी परीस अमृत चंद्र सूर्य निर्माण केले त्या परमात्म्याची आपण झालो तर कसली कमी हो. ध्यान द्या. कल्पतरूच्या झाडाखाली बसल्यानंतर माणसाने असं म्हणावं का मी गरिबी हो माझं काही खरं आहे. मग खरंच खरं राहणार नाही. मग कल्पतरू खाली फळे येती मागितली. दृष्टांत तुमच्या माहिती सांगत नाही पूर्ण नुसतं लक्षात आणून देतो. कल्पतरूच्या झाडाखाली तो सहज व्यक्ती बसला एक आणि सहज मनामध्ये आलं किती थंड हवा आहे म्हणे. किती गार हवा आहे. इथं जर भोजन असतं तर महाराज लगेच तिथं अशी पंचपाकून जेवण लगेच तयार झालं. महाराज लगेच ताट पुढं तयार. त्याने जेवण केलं आणि सहज मनामध्ये आलं इथं जर पलंगण गादी असती तर. लगेच गादी पलंग तयार झाली लगेच. म्हणजे त्याने जी इच्छा केली त्या झाडाखाली ती लगेच तयार. कामनेचा लगेच तयार व्हायची लगेच पूर्ण. त्याने एक शेवट विचार केला की मी मनामध्ये आणलं की लगेच गादी तयार झाली पलंग तयार झाला जेवण तयार झालं. इथं भूत नाही महाराज. तो इथं भूत नाही लगेच भूत तयार झालं तिथं लगेच. आणि तो पुन्हा म्हणला आता खाणार तर नाही. माझ्या पाहत काय तुम्ही जरा भूताना खाल्लं. कल्पतरू खाली फळे येते मागूत मागितली. कल्पतरू खाली बसताना थोडं ध्यानपूर्वक बसलं पाहिजे. आपण ज्यांच्या सन्निधीमध्ये आहोत ती नाम कल्पतरू आहे भजन कल्पतरू आहे सेवा कल्पतरू आहे. जी इच्छा कराल ती इच्छा पूर्ण करील. परंतु संसाराची इच्छा करून पुन्हा जन्ममरणात पडण्यापेक्षा असं काही आपण आता काम करावं की पुन्हा संसारात येण्याचं काम नाही पडलं पाहिजे. असं काम यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम किंवा यम लब्ध्वा चापरम लाभम मन्यते नाधिकम तथा. असा लाभ प्राप्त करून घ्यावा की पुन्हा कसलीच लाभाची इच्छा शिल्लक असू नये. कोणतीच मनामध्ये इच्छा असणं ती भक्तीला प्रतिबंध आहे. पण तुमची आमची कामिक भक्ती असते. ठीक आहे आपण प्रापंचिक आहोत संसार करता पाहिजे. पण भक्तीला सुरुवात कशी करायची. जे काही मिळालं आपण मागावी तरी परंतु आपल्या करता नसून. आमचं मागणं कसं असतं सुख संपत्ती घर आवे पुढं कष्ट मिटे तनका. कष्ट मिटावे. ठीक आहे माणसाने निरोगी असावं. कोणी महात्मा बोलले होते एक मनुष्य स्वर्गात गेला म्हणे. स्वर्गात गेल्यानंतर त्यांनी तिथलं वातावरण पाहिलं. पिण्याकरता अमृत आहे खाली चिंतामणीची फरची आहे फिरण्याकरता हाती आहे. विठ्ठल महाराज त्याने विचार केला की नागानेश मी त्या रामदेव बाबाचं ऐकलं म्हणे तिथं मी प्राणायाम केला नाही व्यायाम केला म्हणून मला 100 वर्ष राहिलो. इथं लवकर आलो असतो बरं झालं असतं. इथं स्वर्गामध्ये अमृत आहे. अरे पण अमृत जरी असलं पण ते अमृत तिथलं ते मजा ती कायमची नाही आहे टेम्पररी आहे. तेतम मुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम क्षणे पुण्यमर्त्य लोकम विशंती. स्वर्गामध्ये जरी पुण्याचा भोग असला तोपर्यंत तिथं आनंद आहे. पण पुण्य संपल्यानंतर तिथून खाली कोणत्याही जन्मात जावं लागतं. म्हणून असं स्थान पाहिजे असेल तर भक्तीचा आश्रय करा. ध्यान द्या. तुम्हाला आता अभंगात शिरायचं आहे नुसतं शिरा खायचा नाहीये.
अभंग शिरायचे खास. भक्तीचा आश्रय करणं म्हणजे काय करणं. तुमची आमची भक्ती एकदम सोपी बी आणि कठीण बी आहे. आता दोन प्रकारचे अभंग आहे. भक्ती कठीण बी आहे आणि भक्ती सोपी बी आहे. भक्ती तो कठीण शुळावरील पोळी, भक्ती तो कठीण शुळावरील पोळी, कठीण शुळावरील पोळी, भक्ती तो कठीण शुळावरील पोळी, बळी वेळा शूर निवडे तो बळी, विरळा शूर आवडे तो बळी विरळा शूर. भक्ती तो कठीण शुळावरील पोळी, निवडे तो बळी विरळा शूर. एखादा शूरवीरच त्यामध्ये प्रवेश करीत असतो. भक्ती कठीण आहे. नामदेव महाराजांचा अभंग वाचला भूमिका. भक्ती किती कठीण आहे. शुळावरची पोळी ही सुद्धा महाराज सोपी असू शकते, पण अजून कठीण सांगितलं नामदेव महाराजांनी. समुद्राचे पाणी मुंगी मुखागे, समुद्राचे पाणी मुंगी मुखागे, समुद्राचे पाणी मुंगी मुखातूनी, समुद्राचे पाणी मुंगी मुखातूनी, काढया लागोनी श्रम थोडे, श्रम थोडे, काढया लागोनी श्रम थोडे, श्रम थोडे, काढया लागोनी श्रम थोडे, श्रम थोडे, काढया लागोनी श्रम थोडे, श्रम थोडे. केशवाचे भक्ती कठीण त्याहूने, केशवाचे भक्ती कठीण त्याहूने, केशवाचे भक्ती कठीण त्याहूने, केशवाचे भक्ती कठीण त्याहूने, माया दंभेपणे नवे 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 नवे, माया दंभेपणे नवे 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 नवे, वाया नवे 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 नवे, वाया नवे 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 नवे. अभंगाचं पहिलं चरण आहे ते समुद्राचे पाणी मुंगी मुखातून. भाऊ किती कठीण आहे. समुद्राचं पाणी मुंगीच्या मुखातून बाहेर काढणं होतं. मुंगीचं मुख किती मोठं धुर होतं. तुम्ही मुंगी मोठी धरा वाटल्यास, मुंगीचे लई प्रकार आहे. मुंगीच्या मुखातून समुद्राचं पाणी बाहेर काढणं सोपं आहे भाऊ. बरीच महाराजांचे संतांचे प्रमाण आहेत. समुद्राचे पाणी मुंगी मुखातोनी, काढया लागोने श्रम थोडे. मग भक्ती सोपी का कठीण आहे. केशवाची भक्ती कठीण त्याहूनी, म्हणजे याच्याही पेक्षा भक्ती कठीण आहे. आणि आम्ही म्हणतो भक्ती पंथ मग हे खरं का ते खरं का बाळासाहेब. बाळासाहेबाला वाघाने धरलं ते खरं का हे खरं, असं मला ते प्रसंग आठवते माणसाचा. तो प्रसंग कधी ते जागे ते विसरणार नाही पुन्हा कधी. म्हणजे वाघाच्या मुखातून वाघ बाहेर येईल खास. बऱ्याच ठिकाणी कितीतरी माणसं गेले वाघामुळे गेले महाराज. म्हणून फार जपून राहा. पाहे पा चवडा पसुरनिया चवडा करोनिया माझी वडा आकार गजू. तो वाघ, तो हत्ती, तो सिंह जवडा पसरून प्रत्येकाला नेण्याकरता तो तयार आहे. मी सांगत होतो भक्ती करणं सोपे तेव्हा होईल की ज्या दिवशी आम्ही कोणत्या वस्तू व्यक्ती पदार्थाला माझं मानणार नाही, तेव्हा भक्ती सोपी होईल. ऐका पुढचं ऐका. भक्ती सोपी अजून करण्याकरता नामदेव महाराजांचाच अभंग आहे. जर भक्ती कळत नसेल आणि आम्हाला खरंच भक्ती कळत नाही आदेश महाराज, कल्पना करा आपल्या घरी जावई आले, आम्ही त्यांना सुपारी कोणती देऊ, लाल देऊ का? आणि दुसऱ्या दिवशी सत्यनारायण पूजा होती, मग त्यांना ती सुपारी कोणती असते? लाल. म्हणजे स्पेशल दुकानामध्ये सुद्धा
सुपारी असते, वस्त्र वेगळं असतं. आणि पूजा कशाची आहे? नुसतं नारायण नाही, सत्यनारायणाची पूजा आहे. आणि त्याला सुपारी कोणती आहे? जाऊ द्या. भक्तीचं वर्म कळणं फार कठीण आहे. ज्याला कळालं ना, तया घरी शांती क्षमा दया, तया घरी शांती क्षमा दया, तया घरी शांती क्षमा दया, तया घरी शांती. भक्तीचे ते वर्म दयाची हाती, तया घरी शांती क्षमा दया, तया घरी शांती. भक्तीचे ते वर्म दयाची हाती, शांती क्षमा दया घरी दयाचे हाती, तया घरी शांती क्षमा दया. भक्तीचं वर्म कळलं ना, त्याच्या घरी दया, क्षमा, शांती, समाधान, उत्साह, प्रेम, आनंद, सुख. इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्याला? माझ्या पाठ नाही, इंग्लिश येत नाही मला. उत्साह, सुख, शांती, आनंद त्या घरामध्ये वास करते. आणि ज्या घरात भक्ती नाही त्या घरामध्ये टेन्शन, दुःख, क्लेश, चिंता, उद्वेग, अजून काय. आपण थोडं डोकं लावू, थोडं आता डोकं नाही चिंतन करू, डोकं नाही लावायचं. डोकं इथं ठेवलं पाहिजे, डोकं लावायचं नसतं कधी. धुराचा जन्म देवदत्त भाऊ, अग्नीमधून आहे का लाकडामधून आहे? पिणीकरी महाराज, धुराचा जन्म, धूर तो लाकडातून निघतो का अग्नीतून निघतो? बाळासाहेब, लाकडातून. इथंच घोडे पेन खात का? बस, अभंगाचा अभंग कळो न कळो, एवढं कळल्यानंतर सारं कळालं. हेची भक्ती, हेची ज्ञान. धुराचा जन्म लाकडातून बी नाही बाळासाहेब. हा पकड कशाचा आहे? लाकडाचा आहे. विना कशाचा आहे? म्हणजे दूर आहे का? आणि जिथं अग्नी पेटलेला आहे, जिथं ज्योत पेटलेली आहेत, तिथं बी धूर नाही आहे. म्हणजे अग्नीत बी धूर नाही, त्या लाकडात बी धूर नाही. धूर तिथं आहे जे लाकूड आंबट बोललं आहे. अशी बरेचसे लाकडं आंबट वल्ल असल्यामुळं ते धड पेटल बी नाही आणि धड विजत बी नाही. असे आंबट वल्ल धूर असताना, आणि अशा वेळेला पाहुणे यावे आणि गॅस संपावा, आणि एखाद्या बाईला खूप सर्दी व्हायला असावी. अरे राम 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 राम. आणि मग बघा, मग बाईचे ते हात मोडणं, बोट मोडणं, आणि मग अरे राम राम. मी कसं करता बोलतोय, त्या अग्नीमध्ये धूर नाहीये, लाकडात बी धूर नाहीये. जिथं ते अग्नी असा तेजस्वी नाहीये, ओजस्वी नाहीये, पेटलं नाही, तिथून धूर निघतो. तसं ज्याची भक्ती म्हणजे खरी बी नाही खोटी बी नाही, असं मधला जो व्यक्ती असेल, तिथं दुःखाचा लेश आहे. मग भक्ती करायची असेल तर आतापासून आपण हा नियम करावा की जे आपल्यापाशी तन, मन, धन, वस्त्र जे असेल ते आपण आजपासून त्याचा स्टॅम्प करून देवाच्या नावावर करावा, गणेशाच्या नावावर करून द्यावा. आणि बस त्याचे आपण दास बनून त्याचं नुसतं नाम घेत राहणं ही सर्वात मोठी भक्ती आहे. ध्यान देऊ नये का? पुन्हा नुसतं नाव घेणं नाही, वस्तू, व्यक्ती, पदार्थ त्याच्या नावावर करणं मनापासून, मनातून आपली न मानणं, तिथून पुढं भक्तीला सुरुवात होते. आणि त्यानंतर नाम देवाचं घ्यावं. जैसे तैसे घेता भक्ती जोडे, तैसे तैसे घेता
भक्ती जोडे जैसे तैसे घेता भक्ती जोडे जैसे तैसे घेता साधकाची माता तैसे तैसे घेता भक्ती जोडे तैसे तैसे घेता भक्ती जोडे नाम रे साधकाची तैसे तैसे घेता नामा म्हणे नाम साधकाची माता जैसे तैसे घेता भक्ती जोडे. या प्रमाणात दुसरं कोणतं प्रमाण श्रेष्ठ नाहीच आहे. जसं घ्या तसं देवाचं नाव घ्या भक्ती प्राप्त होईल. सांगत असतो गुळ हा कोणी बी खा, श्रीमंताने खा, गरिबाने खा, कीर्तनकाराने खा, प्रवचनकाराने खा, भजनाने खा, पखवाजाने खा. इथं गुळ नाही म्हणायचं. कोणीही गुळ खा, रात्री खा, दिवसा खा, मंदिरात खा, स्मशानात खा, डाव्या हाताना खा, उजव्या हाताना खा. गुळ कसा लागतो? प्रत्येकाला गुळ गोड लागतो. स्त्री असो, पुरुष असो, ब्राह्मण असो, क्षत्रिय असो, वैश्य असो, गुळ हा प्रत्येकाला गोड लागतो. पण एक अपवाद, एक जीव आहे त्याला गुळ गोड लागत नाही. तो म्हणजे गाढवाला. काय गाढवाचं नाव आलं बाबा तोंडामध्ये. गाढवाला गुळाची चव नाही. मी तर म्हणतो गाढवाला कधी नशिबी गुळ नसतोच. कोणाच्या नशिबी गुळ नसतो? मी अजूनपर्यंत पाहिलं नाही भाऊ की गाढवाला कोणी गुळ चारला म्हणून. हे गावामध्ये गुळ गाढव आहे का? राहणारच नाही. बेटाजवळचं गाव आहे, राहणारच नाही. गाढवाला गुळाची चव नसते. आणि जो नामस्मरण करणार नाहीये त्या व्यक्तीला पुढचा जन्म गाढवाच्या जन्मात जावं असे नाथांचं प्रमाण आहे. तर सांगू काय? हरिनाम विसरले गाढव कुंभाराची झाले. 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 हरिनाम विसरले गाढव कुंभाराची झाले. हरिनाम विसरले गाढव कुंभाराची झाले. हरिनाम विसरले गाढव कुंभाराची झाली. हरिनाम विसरले गाढव कुंभाराची कैचे वेणी फणे. आता कैसे वेणी फणे. आता कैचे वेणी फणे. आता कैसे वेणी फणे. सदा पाठीवरे कोणी. सदा पाठीवरी सदा पाठीवरे कोणी. सदा पाठीवरी हरिनाम विसरले गाढव कुंभाराची झाले. 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 अभंग तुम्ही पूर्ण घरी गेलो पाहता पुढं काय काय अजून आहे म्हणून. हरिनाम विसरले गाढव कुंभाराची झाले. गाढवाचे लय हाल असते बाबा. दिवसभर तो गाढव तो व्यक्ती काम करून घेतो आणि संध्याकाळी त्याला ढकलून देतो. घास नाही, ढेप नाही, ठेप नाही, चारा नाही, पाणी नाही, गोळ तर लगेच नाही आहे. म्हणून भक्ती करून घ्या. गाढवाच्या जन्म जायचं नसेल तर हरिनाम विसरू नका. हरिनाम न विसरणं आणि प्रपंचाला माझं न मानणं ही महाराजांच्या मताने सर्वात श्रेष्ठ थोर भक्ती आहेत. अभंगाचं पहिलं शरण. हीच थोर भक्ती आवडती देवा. ही थोर भक्ती आवडती देवा. ही थोर भक्ती आवडती देवा. ही थोर भक्ती आवडती देवा.
थोर भक्ती आवडते देवाला ही भक्ती थोर आवडते. कोणी विचारलं भगवान गणेशाला काय आवडतं, कोणी म्हणेल ध्रुव आवडतात. भगवान शंकराला काय आवडतं, बेलपान आवडतं. कोणी म्हणेल गांजा बी आवडतं. बरेचसे भगवान शंकराचे भक्त दम लगाव आजा कैलाश के राजा काय ते तुमच्या पाठी. भगवान शंकराला काय आवडतं तर बेलपान आवडतं. भगवान गणेशाला ध्रुव आवडतो. भगवान पांडुरंगाला तुळशीचं पान किती आवडतं, अतिप्रिय आवडे तुळशी बुका. पण त्याबरोबर त्या तुळशी बुकाबरोबर त्या ध्रुवाबरोबर बेलपानाबरोबर मी वाहतो. देवदत्त भाऊ, त्या बेलाला पानं किती असतात, 3 पानं असतात. ते 3 पानं म्हणजे सत्व रज आणि तम, ते भगवंताला वाहन आहे. अतिप्रिय भगवंताची लाडली म्हणजे तुळशी अत्यंत प्रिय आहे. तुळशी पान ठेवणं भगवंतावर, भगवंताला तुळशी वाहणं म्हणजे मी तुळशी वाहतो किंवा ही मी तुळशी तोडली, त्याचे फार नियम आहे. तुळशीला तोडताना नख लागू देऊ नये म्हणे. आणि ती तुळशी महाराणी भगवंताची प्रिय दासी आहे. तर प्रणाम करून वंदन करून जो तुळशीला रोज पाणी घालतो, जो तुळशीची माती कपाळाला लावतो, जो तुळशीचं दर्शन जरी करतो, त्या व्यक्तीला यम लोकात जाण्याचा प्रसंग येत नाही. नुसतं दर्शन केलं तरी चालतं महाराज. दारासमोर तुळशी वृंदावन असलंच पाहिजे. आणि ज्या दारासमोर तुळशी वृंदावन आहे तेच घर आहेत, नाहीतर मग ते स्मशानभूमी असं महाराजांचं प्रमाण आहे. स्मशानते भूमी प्रेत रूप जन सेवा भक्तीहीन ग्रामवासी. तुळशीचं पान भगवंताला व्हावं, बेलपान व्हावं, ध्रुवा व्हावा, भगवंताला काही चालतं. भगवान शंकराला धतुरा धोत्राचं फूल सुद्धा खूप प्रिय आहे. भगवंताला वाहत असताना ते आपण कुठं निर्माण केलं हो. तुळशी आपण निर्माण केली नाही, अक्षता आपण निर्माण केली नाही. निर्माण त्यांनी केलेलं आहे. फूल निर्माण त्यांनी केलं, बेलपान निर्माण त्यांनी केलं. आपण नुसतं वाहतो. पण तिथं थोडा अहंकार वाहतो का मी रोज सकाळी रोज नियमानं पानं वाहतो. झालं, मी आला की संपलं सर. आपलं मी पण देवाला व्हायला का तिथून पुढं काही व्हायची गरज नाही. तेव्हाचे घडले सर्व पूजा, तेव्हाचे घडले सर्व पूजा, तेव्हाची घडली. सर्व पूजा, तेव्हाची घडली. सर्व पूजा तेव्हा होते. सर्व पूजा, षोडोपचार पूजा, पूजेचे फार प्रकार आहेत वेळणे सांगण्याकरता. सर्व पूजा काही काही लोक पूजा करत नाही. काही काही घरामध्ये विठ्ठल महाराज पूजा होत नाही. मला तुम्हीच मागे बोलले होते की तुम्हाला भगवान गणेशाची मूर्ती सापडलेली आहे. आणि ती पुन्हा कशाची आहे, चांदीची मूर्ती. महाराज म्हणजे चांदीची मूर्ती घरात सापडणं, काहीतरी पुण्याशिवाय घरात देव नाही आले. मी तर म्हणतो तुमच्या घरात देव आले ना, त्या घरामध्ये नक्कीच वातावरण तसं. आता अजून घरी गेलो नाही मी, पण मग लगेच लक्षात येतं महाराज हे घर वारकऱ्याचं आहे की कशाचं आहे. आमचे गुरुवारी महाराजांचं सुद्धा असं लक्ष असायचं. महाराज चौकडून पाहिजे, इथं स्वास्तिक उलट आहे का सुईचं आहे. काही काही घरामध्ये महाराज रुक्मिणी उजव्या बाजूनं असते, इकून असते. आणि काही कशी उलटी पाडी पूजा करतात. कधी 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 श्रृंगार नाही, देवाला गंध नाही, जसं काही देवाने सोंगणी केली जसं काही. देवदर्शन घरामध्ये मुख्य देवता गेल्याबरोबर दर्शन देवाचं व्हावं. घरात फोटो देवाचे, संतांचे फोटो, देवीचे फोटो, ग्रंथाचे, संत महात्म्यांचे फोटो असेल तर ते घर वारकरीच आहेत. नाही तर काही घरामध्ये गेला की मग
बऱ्याचशा देवीचे फोटो असतात. त्या देवी म्हणजे आपल्या सात्विक देवी नाही. राम जे ज्याला कळलं त्याला कळलं. आता खास घरात देव येणं. देव घरा आला आला देव घरा आला भक्ती सन्माने पूजिला भक्ती सन्माने पूजिला देव घरा देव घरा भक्ती सन्माने पूजिला भक्ती सन्माने पूजिला देवाला घरा नंदाची या गावा धन्य त्याच्या दैवा देवाले. देव आपल्या घरामध्ये येणं म्हणजे काय? ध्यान देऊ नाही का? देव घरामध्ये यायचा नाही, देव घरामध्ये असतोच. देव घरामध्ये देव असतोच. देवघर असेल तर देवघरामध्ये देव असतोच. अजूनही तुला कळलं मला काय सांगायचं ते. देवघर असेल तर देवघरामध्ये देव असतोच. काही घरामध्ये देवघर नसतं. देवाला देवघर भाऊ याच्यापेक्षा आपण असं मानावं. देवाच्या आपल्या घरामध्ये देवघर असं मानायचं नाही. मी देवाच्या घरात राहतो असं माना. मी देवाच्या घरात राहतो असं मानलं तर पूजा करायची गरज नाही. कधी कधी बेमान लोक म्हणतात ना, काय विचारलं कसं काय बरं आहे का? हा बरं आहे म्हणे. आईबाप माझ्यात राहतं म्हणे. अरे म्हणलं तसं नको म्हणू. मी आईबापात राहतो असं म्हणा ना. हा मला काय बिघडलं बरं? मी आईबापाच्या जवळ राहतो. आईबाप माझ्यात नाही. अगोदर आईबाप आहे मग तू आला. काय म्हणतात ना, बाबा माझे आईबाप लई विचित्र आहे. त्याला म्हणलं धोत्र्याच्या बागेत गुलाब आलंच कसं? आईबाप विचित्र आहे. येडी हळद. आईबाप विचित्र नाहीये. आईबाप हे असणारे भगवंताचं स्वरूप आहे. म्हणून मातृदेवो भव पितृदेवो भव असे ज्याची झाली ना, मला त्याला पूजा करायची गरज नाहीये. जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप. जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप. दिसे ते ते हरी रूप. जे जे दृष्टी दिसे ते हरी रूप. धन जप त्याची नाही. पूजा धन जप त्याची नाही. पूजा धन जप त्याची नाही. जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप. पूजा ध्यान जप त्याशी नाही. पूजा नाही, जप नाही, ध्यान करायची गरज नाही. कारण जो दिसेल त्याला परमात्मा दिसतो. त्याला भक्ती म्हणावी. भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग. भक्ती म्हणजे नमन, नम्रता असणं. ज्या झाडाला फळ लागले ते झाड आपोआप खाली वाकतं. आणि झाड खाली वाकलं जाणून घ्यावं फळ लागलं. काही काही झाडं इतकी वाढतात नजर पुरत नाही महाराज. नजर पुरत नाही. पण त्या झाडाला फळ लागले परंतु वरच लागले, त्याला हातही पुरत नाही. कोणाच्या हातीच येत नाही. काय फळ हाती येत नाही? कारण फार उंच आहे. काही उंच असतात आणि काही दाट जंगलामध्ये असतात. ते तिथंच वाढले, तिथंच आले, तिथंच सडले, तिथंच संपले. अशी बरेचशी फळं फुलं आहे, संपून गेले महाराज. एखादं फूल पुजाऱ्याच्या हातात यावं आणि ते फूल देवाच्या मंदिरात जावं, त्या फुलाचं भाग्य आहे. तुम्ही आम्ही सर्व फुलं आहोत. गुरुवारी नारंगीबाच्या आपण हातात गेलो होतो म्हणून आपण इथं बसलो कीर्तनामध्ये. आज हे सर्व आपण महाराजांची फुलं आहेत. महाराजांची शक्ती आहे, शक्तिपात त्यांचा आहे. म्हणून तुम्ही आम्ही थोडंफार भजन करतो. हे महाराजांच्या कृपेचा परिणाम आहेत.
मान्य करावंच लागेल. बघा ते कुत्रा आता इथून जवळून चाललं पण त्याला घेणं नाही कोणाला. मला सोबत जरा एवढं कळून आता इथं कीर्तन चालू आहे, आता फक्त 15 मिनिटं बाकी आहे, तरी थांबलंच नाही, ते गेलं निघून. कठीण आहे भाऊ. काश्विनी जेव्हा अंडे देते, समुद्राच्या किनाऱ्याला ती असणारे अंडी असतात, पण त्या अंड्यापाशी ते काश्वीन थांबत नाही. मिस्त्री ध्यान ऐका, ते काश्वीन लांब असते, परंतु काश्वीन आपल्या अंड्याचं नुसतं स्मरण करते तर त्या अंड्यातून पिल्लं बाहेर निघतात. पण एखादं अंड जर त्या पिल्लाच्या त्या आईच्या स्मरणातून गेलं तर ते अंड, त्या अंड्यातून पिल्लं निघत नाही. विसर पडला तर ते अंड खराब होऊन जातं, ते तसं सडत, त्यातून पिल्लं तयार होत नाहीये. पण नुसतं स्मरण जरी केलं तरी त्या अंड्यातून एखादं पिल्लू बाहेर येतं. तसं गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज जिथं असतील तिथं तुमचं आमचं स्मरण करताय, पण आपण कीर्तन करतोय, ही त्यांची कृपा आहे, दुसरं काही नाही. आपण देवाचं नाम मुखात घेतो, ही त्यांची कृपा आहे. तू काय म्हणे, हा तो संताचा प्रसाद, म्हणे हा तो संताचा प्रसाद, म्हणे हा तो संताचा प्रसाद, म्हणे हा तो संताचा प्रसाद. आनंद प्रेम सुख, आनंद प्रेम सुख, आनंद प्रेम सुख. जे काही आपण चांगलं करतो ते भगवंताची, महाराजांची इच्छा, महाराजांची कृपा. चांगलं केलं तर त्यांची इच्छा, चांगलं केलं तर आपण आपली इच्छेने करतो. आणि म्हणून ही सर्व श्रेष्ठ भक्ती आहे, थोर भक्ती आहे. कोणती? संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची. किती थोर भक्ती आवडते, देव थोर भक्ती आवडते, देव थोर भक्ती आवडते, देव थोर भक्ती आवडते, देव. संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची. संकल्पावी माया संसाराची ती श्रेष्ठ थोर भक्ती आहे. केवळ पूजा करणं ती भक्ती नाहीये, विश्वास, श्रद्धा, अंतकरण भरून येणं ती भक्ती आहे. कोणी एक व्यक्तीने सांगितलं पुजाऱ्याला, विठ्ठल महाराज घडली गाथा आहे, एका महात्म्याने सांगितली, 25 वेळेला घंटी वाजली का ती घंटी सोन्याची होईल म्हणे, असं त्याला सांगितलं. पूजा करताना आपण जर 25 वेळेला तुम्ही नका वाजवू बरं घंटी, सोने होणार नाही, असं तो म्हणला होता की 25 वेळेला घंटी वाजली की घंटी सोन्याची होती, असं त्याला सांगितलं त्या महात्म्याने, त्या व्यक्तीने. त्याने काय केलं, घंटी घेतली, पूजा केली आणि वाजवायला लागला. 24 पर्यंत त्याने घंटी वाजवली मिस्त्री, पण त्याला काय कशी बुद्धी सुचली, तो मनात म्हणतो हे लोकांचं काय खरं असतं का, त्यांना सांगायचं कामच आहे, असं कुठं असतं का. म्हणजे त्यांना 22-23 पर्यंत घंटी वाजवली, 24वी घंटी वाजवली, घंटी फेकून दिली. अशी काय खरंय म्हणजे, एक वाजवली असती तर सोन्याची घंटी बनली असती. एक घंटी वाजवली तर सोडून दिली, म्हणजे आम्ही पूर्ण घंटी वाजवितच नाहीये. रोज सकाळ संध्याकाळ घंटी देवाची मंदिरात वाजावी, रोज आरती पाहिजे. इथं चालू आहे, रोज आरती चालू आहे. हात म्हणा, माझी विनंती आहे, बेटर जवळचं गाव आहे, रोज प्रत्येक जोडीने विठ्ठल महाराज सुरुवात तुम्ही करा, जे होईल ते होईल. जोडीने यायचं, पुरुषांनी पाणी घालायचं देवाच्या अंगावर, महिलांनी मंदिर झाडायचं, रांगोळी काढायची, नैवेद्य आणायचा. मला तो टिंबीला चालू आहे नियम, तो टिंबीला नियम चालू आहे, पानवीला नियम चालू आहे, बऱ्याच ठिकाणी नियम चालू झाले. बेटा जवळचं गाव असं आपण केलं तर काय बिघडलं बरं, बरं काही कठीण नाही आहे. रोज महिन्यातून 1 दिवस लागेल महाराज, जोडीने यायचं, अगदी आरती, नैवेद्य देवाला. आणि आज माझा दिवस आहे असं म्हणतात ना, त्याच दिवस झालं का हो,
नाही कळत मला काय सांगितलं मला. दिवस आपण तेव्हा करा की आज माझा दिवस आहे, आज मी पूजा करणार, आज माझ्या हातून नैवेद्य जाणार आहेत, असा नियम करून बघा. आज चतुर्थी आहे, संकल्प करून बघा. मला माहिती आहे तुम्ही नुसती हा म्हणणार आहे, तू किती कर वटवट. वा बाळासाहेब करू म्हणतात बाबा, करा बाबा करा. कोणती वस्तू केल्याने काही खर्च नाही आहे. आपण जे खातो तीच भाकर द्यायची. पाणी तर देवाने निर्माण केलेलंच आहे. तांब्या गडी जे असेल ते मंदिर साफ करणं, पाणी घालणं, गंध लावणं, फूल वाहणं, आरती करणं. इथं जवळजवळ हे नाही का पिंपळगाव, नगीन पिंपळगाव, तिथं पण नियम चालू आहे महाराज. ज्या गावामध्ये असं वातावरण निर्माण झालं त्या गावचं वातावरण नक्कीच सुधारतं. हा प्रयोग करून बघा. हीच भक्तीचा प्रवेश आहे. पुढे भक्तीने धरिले हाते, पुढे भक्तीने धरिले हाते, ज्ञान वैराग्य मागे ज्ञान वैराग्य येती, गिरिजे आचपळ होती, ते मागे ज्ञान वैराग्य धर्म येते. मंदिरात येताना मग आपल्या संग नातू येईल, मुलं येतील. ते मुलं पाहतील आमची आजोबा आमचे वडील पूजा करत होते, आरती करत होते. मुलाने पाहिलं मग मुलं पण ते पुढं करतील ना. म्हणजे बाळासाहेबांनी नियम चालू केला, रामदरबारला प्रत्येक महिन्याला यायचा. दोन्ही मुलं ती घेऊन येतात. बेस्ट सुंदर हा नियम आहे. हे तर वडील जे जे करते, हे तर वडील जे जे करते. जुन्या काळामध्ये महाराजजी काळीच पिठी नव्हती ना. माझं सांगायचं जाय रे पोऱ्या तुम्ही बिडी पिटून आहात. तर नातूला वाटायचं या बिडीमध्ये काहीतरी असलं पाहिजे. मग तो येता येता तसं जर नसलं तर आजोबा गेला का मग तो तुकडी पुरून करून प्यायचा. हे तर वडील जे जे करते, जया नाम धर्म ठेवीते, तिची अनुष्ठिते सामान्य सकळ. हा एक नियम उद्यापासून सुरू करा. काही निमोली भक्ती, काही लागत नाही बस. आणि मी करत नाही, माझ्याकडनं देव करून घेतो असं मानावं. आणि जी स्थिती असेल त्या स्थितीमध्ये प्रसन्न असावं. अभंगाचं द्वितीय शरण. ठेविले ठेविले आनंदे तैसेची राहावे, ठेविले आनंदे तैसेची राहावे, ठेविले ठेविले आनंद तैसेची राहावे, ठेविले आनंद तैसेची राहावे, ठेविले तैसे जी रहे
दुसरं चरण आहे. ठेविले अनंते तैसेची राहावे, तैसेची राहावे. जी परिस्थिती असेल, जे माणसं असतील, जशी जागा असेल, जसं गाव असेल, जसं शेजार असेल, जे वाटेला आलं ते प्रेमाने स्वीकार करावा. मला असंच का असं म्हणू नये. एक जण म्हणे, महाराज मी भक्ती केली असती पण माझी पत्नी बरोबर नाही म्हणे, माझा शेजार बरोबर नाही. त्यांना म्हणलं, ज्यांची पत्नी बरोबर आहे त्यांची भक्ती चालू आहे का? ज्यांचा शेजार बरोबर नाही आहे त्यांचं बी काही खरं नाही आहे. प्रमादी व्यक्ती कधी भजन भक्ती करू शकत नाही. मी सांगत असतो, थंडीमध्ये जर चला ना भजनाला, इतकी थंडी शक्यच नाही आहे. बरं, देवाने थंडी कमी केली, पुढे उन्हाळा दिला, इतकी गरमी, तर गरमी बी सहन होत नाही, देवाने ती कमी केलं. मग पावसाळा दिला, इतकी चिडचिड, घरी चिडचिड, ही चिडचिडी बघते. म्हणजे त्याला उन्हाळा सहन होत नाही, पानकाळा सहन होत नाही, हिवाळा सहन होत नाही. गुरुवारी महाराज सांगायचे, पहा एकदा बोलले होते महाराज, वरून नुसतं आभाळ जरी गेला तरी याला सर्दी होती म्हणे. केळी खायला द्यावा तर सर्दी होते, गुलाबजामुन द्यावा तर पोट साफ होत नाही, खायला द्यावा तरी काय, देवाने तुला ठेवा तरी कुठं नेमका आता. म्हणून ठेविले अनंते, जी स्थिती असेल ती, जैशी स्थिती आहे तैशा परी राहे. अरे जसं असेल तसं स्वीकार करा. 2 दिवस राहायचे माणसाला, उद्याचा काय भरोसा आहे. ऐका, रोज सकाळी किंवा दिवसातून एकमेकाला खूप प्रेम द्या बाबा. माझी विनंती आहे, घरातून बाहेर जाताना नुसतं आईबापाला विचारावं, येतो बरं कमी देवदत्त भाऊ दर्शन. मला अभिमान वाटतं देवदत्त भाऊचा. आई बिमार आजारी आहे, लखवा झालेला आहे, रोज सेवा करतात. आपला आत्मा प्रसन्न असेल तर परमात्मा नक्की प्रसन्न असतो असं निश्चित माना. घरातून बाहेर जाताना नुसतं आईला म्हणावं, आई काही आणायचं का, बिड्या काढा नका काही बाया बिड्या पितात महाराजजी. एकदा मी पाहिलं तर कार्यक्रम चालू होतं बीडमध्ये, त्या भागामध्ये, तर पाठीमाग एक म्हातारी 60 वर्षाची म्हातारी होती. त्या म्हातारीने बिडी काढली हो, आणि बिडी प्यायला लागले. मी पाहिलं, म्हटलं ही म्हातारी अशी तर म्हातारा कसा असेल, हे अशी आहे तर ती पोरं कशी असतील ते. म्हणून आईवडिलांचं नुसतं आपण काही गोळ्या आणायच्या का, काही फळं आणायचे का, त्यांना प्रणाम करावा. त्यांची वाणी जरी बोलली नाही, त्यांचा आत्मा आशीर्वाद देईल. महाराज प्रयोग करून बघा, आणि तो दिवस तुमचा खूप चांगला जाईल. कळत न कळत त्यांना प्रणाम करून त्यांना प्रदक्षिणा जरी केली तर संपूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा होते, असं फळ आहेत. मला आईवडिलांचं स्मरण केलं तरी सुद्धा. आणि म्हणून ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आम्ही समाधान जर ठेवलं नाहीये, नुसता डोक्यावर भार वाहिला तर तो भार आम्ही नुसता उद्वेग वाहतच राहू. पण ते आमचं संजिताच फळ आहेत, अभंगाचं 3य चरण. वाविले उद्योग दुःखाचे ठेवण, वाविले उद्योग दुःखाचे ठेवण, वाहिला उद्योग दुःखाचे ठेवण, वाहिला उद्योग दुःखाचे ठेवण, वाविले वाहिला उद्योग दुःखाचे ठेवण, वाहिला दुःखाचे ठेवण, वाहिला उद्योग दुःखाचे ठेवण. भोगणेची फळ संचिताचे, भोगणेची फळ संचिताचे, ठेविले तैसेची राहावे, ठेविले आनंदे तैसेची राहावे. वाहुनाऊची संचिताचे, भोगणेची फळ संचिताचे, ठेविले आनंदे तैसेची राहावे, ठेविले आनंदे तैसेची राहावे.
उद्वेग दुःखाचे केवळ भोगणे ते फळ संचिताचे. दुःख वाहत राहिलं तर ते आम्ही दुःख वाहतच राहू. दुःखाला कमी करा म्हणजे सोडून द्या. घालून या भार राहिलो निश्चिंत निर्विले संते विठोबाशी. आजोबा पंजोबा त्यांनी शेती कसली, ते घरात राहत होते, ते सर्व गेले. तसं आपणही जाणार का भार व्हावा आपण. असं कधी म्हणू नये ही शेती इथून तिथून ही शेती माझी आहे, माझी नाही, आपली म्हणावी. आपली आपली आहे, माझी नाही. काही आपलं नाही येत. मी सांगत असतो त्या कुत्र्याच्या नावावर गुंठाभर जमीन नाही तरी अजून परंपरा चालू आहे म्हणे. नाही काही नाही, काही परंपरा नाही महाराज. जे आहे ते प्रभूची इच्छा समजून. तू का म्हणे ठेवे तैसे आम्ही राहू त्याच्या इच्छे त्याची इच्छा. आपण जर फिरलो ना बाहेर सत्संग केला ना तर मग कळतं. एक महात्मा काही झालं महाराज जेवण चला ना जय श्रीरामजी की इच्छा. कोणी अपमान केला जय श्रीरामजी की इच्छा, जय श्रीरामजी की इच्छा. सुख झालं जशी प्रभूची इच्छा, दुःख आलं जय श्रीरामजी की इच्छा. आपली इच्छा शिल्लक ठेवायचीच नाही बस. असं केलं तर भक्ती घडेल. काही करायची गरज नाही. मी सांगत असतो खरं सांगा माणसाने परमार्थ करावा की संसार करावा बाळासाहेब. आता आपलं संपत आला. आता काय माझा पाठ संपलं आता सर. संसार करावा की परमार्थ करावा कुरकोटी अण्णा. उत्तर तुमच्या जवळच आहे. म्हणजे संसार करावा की परमार्थ करावा तुमचं काय मत आहे. अगदी बरोबर. संसार करावा नेटका कुठे फाटू निधी दिसतो निधी फाटका. संसार हा आपोआप होत राहतो. मला खरं सांगा आम्हाला भूक लागती का आम्ही लावितो. भूक आपोआप लागते माणसाला. भूक अशी काही असं नाही की मला भूक लागली म्हणजे मग मी भूक लागली मला, असं नाही. भूक आपोआप लागते. भूक लागत असते, भूक आम्ही आणत नाही. झोप लागत असते, आणत नाही. सुख येत असतं, आणत नाही. सुख जर भेटलं असतं तर गरिबाच्या वाट्याला कधी सुख आलंच नसतं महाराज. सुख मिळत असतं, हृदयात असतं, आत असतं. ते सुखाची वस्ती गाती वैष्णव नाचती. आणि म्हणून संसार करण्याचा आहे आणि परमार्थ समजून घेण्याचा आहे बस. आम्ही परमार्थही करतो आणि संसारही करतो. इथं गुड पेन काज म्हणून त्या व्यक्तीला तू का म्हणे तया दोन्हीकडे धक्का. तू का म्हणे तया दोन्हीकडे धक्का. तया दोन्हीकडे धक्का. तू का म्हणे तया दोन्हीकडे धक्का. तो नरका माझी पडे. तो नरका माझी पडे. तो नरका माझी पडे. तू का म्हणे तया दोन्हीकडे धक्का शेवटी तो नरका माझी पडे. परमार्थ समजून घेण्याचा आहे आणि संसार करण्याचा आहे. खूप काम करावं पण प्रेम भगवंतावर करावं. एवढंच काम करावं आपण. मिलेंगे लोग पूछेंगे तेरा व्यापार कैसा चल रहा है. मिलेंगे लोग पूछेंगे तेरा व्यापार कैसा चल रहा है. पर यही कोई नहीं पूछता तेरा प्रभु से प्यार कितना है. भगवंतावर किती प्रेम करतो आपण हे कोणी विचारत नाहीये. असं नुसतं कुठं भेटलं का बस काय चाललं बरं चाललं का, काय चाललं बरं चाललं, खाऊन पिऊन बरं आहे. काही म्हणतात बाबा जे ते काही बरं नाही मग खास. आणि म्हणून वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. आपण काय करावं जे आम्ही आतापर्यंत जो भार मनामध्ये वाहून ठेवला होता तो संपूर्ण आतला आणि बाहेरचा भार देवाच्या आपण चरणावर वाहून दिला. म्हणजे अहमपणा, मीपणा, माझेपणा, आपलेपणा प्रभूच्या चरणावर अर्पण करणं त्याला संसार वाहन म्हणतात. अभंगाचं शेवटचं. तुका म्हणे घालू तयावरी भार. तुका म्हणे घालू
तयावरी भार दुःख मन घालो तयावरी भार दुःख मन घालो तयावरी भार तुका मन घालू तयावरी भार तुका मन घालू तयावरी भार दुःख मन घालो तयावरी भार दुःख मन घालो तयावरी भार वाहू हा संसार देव बाई वाहू हा संसार देव बाई ठेविले आनंदे कैसे जी रहावे ठेविले आनंदे कैसे जी रहावे वाहू हा संसार वाहू हा संसार देव पाये ठेविले आनंदे कैसे जी रहावे ठेविले आनंदे कैसे जी रहावे चित्ती असू द्यावे समाधान समाधान चित्ती असू द्यावे समाधान
सद्गुरु गंगागिरी महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। गजानन गणपती महाराज की जय, का मने घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवापायी, ठेविले अनंते तैशीची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. अशा प्रकारे श्री क्षेत्र भालगाव बेटाजवळचं गाव आणि सुंदर मंदिर बांधून मासिक कार्यक्रम अर्थात चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक महिन्याला हा कार्यक्रम यजमान मंडळी करत असतात. यावेळेला आपला नंबर भगवंताने लावला आणि या ठिकाणी ही सेवा जी जे काही घडली प्रभू चरणी अर्पण करीत असताना आलेले सर्व वारकरी, सर्व टाळकरी, सर्व बाहेरून आलेले सर्व महाराज मंडळी अर्थात जे संदीप महाराज मृदंगाचार्य, आदेश महाराज, बाळाभाऊ, नामप्रेमी टिंबीकर, देवदत्त भाऊ आहेत, दुसरे गणेश महाराज आहेत आणि सर्व ग्रामस्थ मंडळी आपण आलात. सिस्टम मी खूप सुंदर आली. एक दिवशी एक कीर्तन आहे परंतु चांगली मजा आली बाळासाहेब, मजा आली. आता फक्त पुढं प्रसाद काय आहे त्याचं मग कळून पुढं काय आता. हा प्रसाद बी चांगला आहे खास. काही काही माणसं येतात पण त्यात मेनू काय मग येऊ आम्ही. काही मेनू पाहून येतात, काही कीर्तनाला येतात, काही भजनाला येतात, काही चपला चोरायला बी येतात. इथले नाही तिकडचे म्हणतो गणेश महाराज. आणि म्हणून खूप आपली भक्ती साधना वाढो अशी प्रभूचरणी प्रार्थना करायची आहे. आणि आपण एक भजन घेऊ, त्यानंतर सर्वांनी भोजन करून जावं अशी त्यांची आज पंगत आहे. संजय पाटील गवांदे
समस्त गवांदी परिवारांची सुंदर पंगत आहे. आज चतुर्थी बी आहे आणि शनिवार बी आहे. म्हणून ज्यांना उपवास असेल त्यांनी पोटभर भजन करा. घ्या रे पोटभरे जेव्हा पोटभरे रामनाम मोठ्या प्रेमाने हे भजन घेऊ आपण. आतापर्यंत कोणी भजन केलं नसेल तर त्यांना विनंती की आपण रगीतून का होत नाही, रगीतून नाही रगीतून आता थंडी अजून थंडीने एक खास मोठ्या प्रेमाने मोकळ्या मनाने एक टाळी वाजून भजन घेऊ. त्यानंतर आपल्याला सेवा प्रभूचरणी अर्पण करायची मोठ्या प्रेमाने सर्वांचे हात वर करून अगदी मोठ्या प्रेमाने. गजानना गजानना श्री पार्वती नंदन गजानना 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 पार्वती नंदन गजानना श्री पार्वती नंदन गजानना श्री पार्वती नंदन गजानना श्री पार्वती नंदन गजानना गजानना श्री पार्वती नंदन गजानना 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 मोरया रे बाप्पा मोरया हे मोरया रे बाप्पा मोरया 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 गजानन गणपती महाराज की. पुनश्च एकदा धन्यवाद करतो आणि तुम्ही आम्ही मात्र हा नियम करावा अशी माझी विनंती आहे. आपण आरती आता करू पण रोज सकाळी जोडीने तुम्ही कराल अशी माझी विनंती आहे. काही खर्च लागत नाही, फक्त वेळ द्या. आपण जर वेळ दिला तर देव आपल्याला वेळ देईल. म्हणून हा सुद्धा नियम उद्यापासून प्रत्येक जोडी बाळासाहेब विठ्ठल महाराज यादी करा. यादी करून यादीमध्ये खात्यामध्ये देवाचे आपलं नाव राहील. यादी याद याद ठेवा. याद शब्द उलटा करा काय होतो? याद काय होतो? दया. त्याच्यावर देव दया करेल, तो याद करील. बाकीचे माणसं 5-5, 6 वेळेस मंदिरात म्हणजे जातात. आपण एक वेळेला जा ना, जा अशी माझी विनंती आहे. आता आपल्याला